वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहेत माझे पेंडंट आणि नेकपीस कलेक्शन. तर हे थोडेसे छोटे आहे आणि जास्त काही मोठे नाही आहे. तर विदाऊट वेस्टिंग टाईम आपण लवकर स्टार्ट करूया. तर हे सगळे मी असे जास्त एक्सपेन्सिवली अंडर 100 रुपीज घेतलेले आहेत मी. आणि ह्याचं कसं यूज आहे की आपण हे कॉलेज आपले शर्ट्स वगैरे असतात त्याच्यावर घालू शकतो आणि आपलं ऑफिस वेअरसाठी आपल्या टॉप्सवर वगैरे घालू शकतो. त्याच्यासाठी मी भरपूर कलेक्शन घेतले. एकच चांदीचं सोन्याचं घालण्यापेक्षा काहीतरी नवीन काहीतरी जे रेग्युलर म्हणजे नाही का रेग्युलरपेक्षा वेगळं काहीतरी वाटलं पाहिजे, म्हणून रोज असं वेगळं काहीतरी स्टाईल करायला मी असे भरपूर सारे घेऊन ठेवले. तर मी फर्स्ट स्टार्ट करते हे सिल्वरपासून. हे माझं तर हे सिल्वर आहे. हे माझ्या लास्ट बर्थडेला घेतलेलं होतं. तर हे डबल लेअरचं आहे. यू कॅन सी मी टाकलं. तर हे असं आहे. याला एक छोटं खाली बटरफ्लाय आहे आणि वरतीही बटरफ्लाय आहे. डबल लेअरचे आहे 1 आणि 2. तर ह्या दोन्ही चेन्स अटॅच आहे आणि हे स्क्वेअर नेक टॉप असतात ना, मी त्याच्यावर घालते. एकदम छान वाटते. असं होतं म्हणजे एक लेअर वरती येते, एक लेअर खाली येते आणि हे अटॅचेबल आहे. तर मी हे माझ्या बर्थडेच्या फ्रॉकवर स्टार्ट केलं होतं. 2 लेअर असल्यामुळे याला वरती काही घालायची गरज नाही पडत आणि मिनिमल पण छान दिसतं आणि सिल्वर असल्यामुळे हे ऑलमोस्ट सगळ्या आउटफिटवर जातं. त्यामुळे मी याच्यात इन्व्हेस्ट केलं होतं. हे वरचं जे आहे एकदम नीटली दाखवते ना. हे वरचं बटरफ्लाय जे आहेत ना ते प्लेन आहे आणि हे जे खालचं आहे याच्यात आय थिंक सो दिसतं आहे का नाही, मी तसं वरती पण दाखवेल पण हेच तसे डायमंड्स आहे. तर हे मी घेतलं होतं मिस्टर DIYमधून. हे मला ॲप्रॉक्सिमेटली 65 रुपीजला पडलं होतं. द सेकंड इज हे एडीचं आहे. एडी स्टोन नावाचा एक प्रकार आहे मार्केटमध्ये, मी खूप मुलींना माहिती असेल. तर एडी स्टोन हा प्रकार असा आहे की तुम्ही पाण्यात वापरला तरी त्याची पॉलिश जात नाही. रेग्युलरचं कसं असतं, रेग्युलर आपण जी ज्वेलरी यूज करतो त्याला पाण्यात वगैरे किंवा डिओ वगैरे मारल्यानंतर त्याची पॉलिश जाते, पण याची पॉलिश नाही जात. म्हणजे खूप अति एक्स्ट्रीम यूज नाही करायचं पाण्यात वगैरे. नाहीतर अशी गॅरंटी नसते तुम्ही एवढं कमी प्राईसमध्ये एकदम फॉल नाही करू शकत. सो सेकंड इज दिस. हा पूर्ण म्हणजे एडीचा आहे. तर हे असं आहे, फोकस नाही होते. हां, हे असं आहे काही. तर हे याच्यातलं जो डायमंड आहे ना म्हटला, याला अशी साईडनी डायमंड्स आहे आणि जो मधला डायमंड आहे ना तो असं गोल गोल फिरत असतो. आणि हे मी घेतलं आहे 3 इयर्स ॲगो. हे असं सिंगल शर्ट्स वगैरे असतात ना, डार्क कलरचे शर्ट्स त्याच्यावर खूप छान वाटतं. मी मोस्टली त्याच्याबरोबरच घालते डार्क कलरच्या शर्ट्सबरोबर. हे मी 3 वर्षापासून वापरते. याला काहीच झालेलं नाही आहे, याची कुठेच पॉलिश वगैरे येईल नाही. फक्त आंघोळीच्या आधी काढून ठेवायचं आणि लागेल तेव्हा घालायचं आणि याच्यावर परफ्यूम मारायचे नाही. एवढी थोडीशी आपण काळजी घेतली ते भरपूर दिवस चालते. तर हे मला भेटलेलं होतं अप्रॉक्सिमेटली 80 रुपीजला. हे मी एका लोकल स्टोअरमधून घेतलेलं होतं आमच्या इथे. सो सेकंड इज दिस. तर हा पूर्ण मी सेट घेतलेला होता. हे गोल्डनमध्ये. हे अजून एक बटरफ्लायचं पण आता मला भेटत नाही आहे. हे गोल्डन कलरमध्ये चैन आहे. ही चैन आणि हे पेंडंट आहे ना, आय थिंक सो मी 30 रुपीजला घेतलेलं होतं. याच्यात इयरिंग्स पण होते, पण मी ते कंटिन्यू रेग्युलर यूज करून त्याची वाट लावलेली आहे. म्हणजे ते खराब झालेत माझ्याकडून, पण हे ठीक आहे. म्हणजे मी हे पण वेअर करते. हे असं कधीतरी कॅज्युअल लुक जसं आपल्याला हेवी वगैरे घालायचं असलं तर हे छान दिसतं. तर याची पण म्हणजे पॉलिश एवढी आहे, छान आहे, ठीक आहे. म्हणजे एकदम खराबही नाही झालेली, पण छान आहे. गोल्डन पॉलिशमध्ये आहे आणि याची डिझाईन अशी आहे. आणि प्लस हे याच्यातून रिमूव्ह पण करता येतं. याला असं हे असल्यामुळे याच्यातून रिमूव्हही करता येतं आणि हे छान असं हुक असलं ना मी जास्त प्रेफर करते, कारण की पटकन घालता येतं आणि टाईट राहतं. पण ते खराब झाल्यानंतर मला एसकडे वापरावीच लागते. सो हे झालं. सो थर्ड इज दिस. एक सेकंड ना. तर थर्ड इज तर सेम त्याच पॉलिशमध्ये. हे मी एक लोकल मार्केटमधून घेतलं होतं. मला याचं हे जे पेंडंट आहे हे खूप आवडलं होतं. हे जे पेंडंट आहे ना
हे असं रेनबोचं पेंडंट आहे, रेनबो प्लस क्लाउड. तर हे असं कधीतरी असं कम्फी आउटफिट राहतं नाही का, त्याच्यावर कॅज्युअल लुक काहीतरी वेगळं स्टाईल करायला की असं म्हणजे चमकी वगैरे नाही का, असं की हां ठीक आहे गो टू वेअर असं सगळ्या याच्यावर जाईल असं म्हणून मी हे पेंडंट घेतलेलं होतं. आणि ही चेन आहे. तर हे मी एकदम म्हणजे आपला जत्रा वगैरे असतात त्याच्यातलं तो जो बाजार असतो ना त्याच्यातून मी घेतलं ते. हे मला फक्त भेटलं होतं 20 रुपीजला. हा पूर्ण असा छानसा पेंडंट आणि एक चेनचा सेट मला भेटलेला होता. आणि याचं पण असंच आहे की याचं पॅन्डंट निघतं. आपण याच्याऐवजी फक्त हे चेन पण कॅरी करू शकतो. हे चेन्स असतात ज्याच्यातून पॅन्डंट निघतं ना त्याचं एक प्रॉफिट असतो. ते आपण मल्टिपल वेअरमध्ये स्टायलिश करू शकतो नाही का, की फक्त चेन आणि त्याची खाली एक छान असं दुसरं पुन्हा एक लेअर. जसं की मी हा एक दाखवला तर याच्यात कसं ऑलरेडी 2 चेन्स आहे. पण हे आपण वेगवेगळ्या नाही स्टार्ट करू शकत. पण याच्यात मी अजून दुसरं काही ॲड केलं. समजा याच्यात हे ॲड केलं, फक्त चेन काढून असं ॲड केलं तरी ते होऊ शकतं. त्याच्यामुळे याचा एक प्रॉफिट राहतो. सो 5th माझं एकदम सुंदर पेंडंट आहे ज्याच्या मी सध्या खूप प्रेमात आहे बिकॉज ते आहे हे. तर हे एकदम सुंदर स्टार्ट आहे. ती पण एडी स्टोनची. ती जी मी आधी दाखवली होती ती रोज गोल्डमध्ये होती आणि ही मी जी दाखवते ती सिल्वरमध्ये. हां हे असं. सो हे असेही घालू शकतो आपण जेणेकरून हे छान अशी सुंदर स्टार्ट वाटते. आणि अजून एक ह्याला पद्धत आहे जी वेअर करायची ती आहे अशी. सो ॲज अ फ्लावर पेंडंट म्हणून पण आपण याला घालू शकतो. म्हणजे 2 in 1 and 1 in 2 असं काहीतरी म्हणताय. सो हे असं छान दिसतं. याचं पण मी तुम्हाला फोटो टाकेल. तर हा सेम मी त्याच स्टोअरमधून आय थॉट असं तुम्हाला दिसतं आहे. हां त्याचा मी फोटो टाकणारच आहे. याच्यात आहे ना लिटिल असे छान छोटे डायमंड्स आहे. आणि हा मला पर्सनली खूप जास्त आवडलेला आहे. म्हणजे इतकं की 2 in 1. हे ह्या साईडने केलं तर असं आणि फ्लावर केलं तर असं 2 वेगळ्या साईडने घालता येतं. याच्यातले हे काही लेअर वगैरे ते निघत नाही. हे खूप सुंदर आहे. ओके मी चुकीचं पडलं. हां तर ह्या निघतही नाही. आणि याच्यातले डायमंड्स वगैरे खूप छान आहे. मी हे तर आता सध्या डेली यूज करते आहे. त्याच्यात पूर्ण जे पेटल्स जे आहेत ना ते पूर्ण डायमंडने भरलेले आहे. मी तुम्हाला फोटोही टाकले ते असं वरती कॅप्शनला एका साईडला असं ॲड करेन. आणि हे असे आहेत माझे कलेक्शन्स. हां तर याची प्राईज आहे 120. तर ते मला वाटतं 120च्या मानाने वर्थ इट आहे बिकॉज ते 2 in 1 आहे. मी डबल हे लेअरिंग करू शकते त्याला. सो असं माझं कलेक्शन होतं छोटंसं छानसं. तुम्हाला कसं वाटलं हे मला लवकरात लवकर कळवा. आणि हा व्हिडिओ हा माझी बेसिक आयडिया होती तुम्हाला की तुम्ही कसा घेऊ शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि मला भरभरून प्रेम करा. असंच पुढचा व्हिडिओ बघायसाठी सबस्क्राईबही करून ठेवा. तर थँक्यू.